नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय डार्क पण तितक्याच महत्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या मानसशास्त्रीय विषयावर बोलणार आहोत. आपण अनेकदा पाहतो की माणसं त्याच भावनिक वेदनेकडे पुन्हा पुन्हा का परत जातात, ज्यातून त्यांना खरं तर कायमचं बाहेर पडायचं असतं. आज आपण याच वेदनेच्या ओळखीची रचना समजून घेणार आहोत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आता सगळ्यात मोठा विरोधाभास बघा. माणसं स्वतःला सावरण्यास किंवा हील होण्यास का विरोध करतात? पुढे जाण्याचा आणि आनंदी राहण्याचा पर्याय अगदी समोर असतानाही जुन्या आणि वेदनादायक आठवणी का उगाळल्या जातात? लोक स्वतःच्याच दुःखाला का धरून बसतात? यामागचं मानसशास्त्र खूपच रंजक आहे. यामागचा खरा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा असा आहे की भावनिक वेदना ही काही काळापुरती मर्यादित राहत नाही. ती मनामध्ये खूप खोलवर रुजते आणि इथूनच वेदनेची ओळख तयार होते. म्हणजेच दुःख हे हळूहळू स्वभावाचा, जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा आणि रोजच्या सवयींचा एक अविभाज्य भाग बनतं. वेदना ही फक्त एक भावना न राहता ती एक ओळख बनते. ही प्रक्रिया नेमकी कशी घडते ते बघा. आपला मेंदू दुःखाशी जुळवून घेण्यासाठी ह्या 3 ठराविक टप्प्यांमधून जातो. आधी भावनिक अनुभव वारंवार येतो, मग मेंदूला त्या वेदनेची सवय होते आणि शेवटी ती वेदना ओळखीचाच एक भाग बनते. ही एक अत्यंत शक्तिशाली आणि पूर्णपणे नकळत घडणारी अटॅचमेंट आहे. इथे एक अतिशय रंजक विरोधाभास आहे. एका बाजूला परिचयाची वेदना असते, जी एक जुनी ओळखीची कथा देते. तिथे असलेल्या भावनिक सवयी मनाला अचूक माहीत असतात. पण दुसऱ्या बाजूला शांतता असते, जी अनेकदा एका भयानक आणि अनोळखी प्रदेशासारखी वाटते. तिथे तो जुना गोंधळ नसतो आणि म्हणूनच या शांततेच्या पोकळीची माणसाला भीती वाटते. लोक अनेकदा या दुःखात एक वेगळाच दिलासा शोधतात. जसं एखाद्या पावसाळी अंधाऱ्या रात्रीचं वातावरण आपल्याला कसं विचार करायला लावतं, तसंच हे दुःख एक प्रकारची भावनिक खोली देतं. यातून एक प्रकारचा अर्थ मिळतो. पूर्णपणे बधीर होण्यापेक्षा किंवा काहीच न वाटण्यापेक्षा दुःखामुळे आपण अधिक जिवंत आहोत असं वाटायला लागतं. आता आपण ह्याच्या जैविक पातळीवर जाऊया आणि मज्जासंस्थेचे अनुकूलन म्हणजेच दुःखाचे जीवशास्त्र नक्की कसं काम करतं ते समजून घेऊया. बालपणीच्या आघातांनंतर किंवा वारंवार होणाऱ्या भावनिक जखमांमुळे शरीरात बदल होतात. शरीर तणाव आणि गोंधळालाच आपलं मूळ आधार किंवा बेसलाईन मानू लागतं. सततची चिंता अगदी सामान्य वाटू लागते. तणाव अपेक्षित वाटतो आणि म्हणूनच या सगळ्यातून बाहेर पडून शांत होणं हे शरीराला अत्यंत अनैसर्गिक वाटायला लागतं. जर एखाद्या व्यक्तीने स्वतःचं अस्तित्व केवळ हृदयभंग आणि संघर्ष यांतूनच निर्माण केलं असेल, तर विचार करा. सावरण्याचा किंवा हील होण्याचा नुसता विचारही त्यांच्या मनात एक भयानक ओळख पुसून जाण्याचं संकट निर्माण करतो. या दुःखाशिवाय मी कोण आहे हा प्रश्न अक्षरशः अस्वस्थ करणारा असतो. आणि हा घटनाक्रम स्वतःचीच प्रगती कशी थांबवतो हे अगदी स्पष्ट करतो. वर्षानुवर्षे दुःखात राहिल्यानंतर सावरण्याचे काही महिने थेट ओळखीचं संकट निर्माण करतात. परिणामी काही दिवसातच माणूस पुन्हा आपल्या जुन्या परिचयाच्या दुःखाकडे वळतो. दुःख सोडणं म्हणजे स्वतःचीच ओळख सोडून देण्यासारखं वाटतं. म्हणूनच सावरण्यास नकार दिला जातो. ह्या सगळ्या प्रक्रियेत आधुनिक मान्यता आणि इंटरनेटची भूमिका आजच्या काळात खूप मोठी, पण बऱ्याचदा लपलेली असते. ऑनलाईन जगात कसं असतं? भावनिक वेदनांना अनेकदा सहानुभूती आणि मान्यतेच्या रूपात एक प्रकारचं बक्षीस मिळतं. त्वरित लक्ष वेधून घेणं आणि सतत मिळणारी सहानुभूती यामुळे लोकांच्या दुःखाची ओळख अधिक घट्ट होते. ते स्वतःच्याच दुःखाच्या कथेशी भावनिकदृष्ट्या अडकून पडतात आणि ही ओळख सामाजिकदृष्ट्या अतिशय बळकट होते. आता पुढे जाताना तात्विक बदलाकडे वळूया. सावरण्याच्या प्रक्रियेतील सर्वात मोठं आव्हान म्हणजे या अपरिचित शांततेचा स्वीकार करणं. ओळखीच्या अतिविचारांच्या आणि दुःखाच्या चक्राशिवाय मज्जासंस्थेला सुरुवातीला नक्की काय करावं हेच समजत नाही. त्यामुळे ती शांतता सुरक्षित वाटण्याऐवजी जवळ येत असलेल्या एखाद्या धोक्यासारखी वाटते. खरं तर सावरणे किंवा हीलिंग हे सुरक्षित वाटण्यापूर्वी अत्यंत अस्वस्थ करणारं असू शकतं. तर इथला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तात्पुरत्या भावनिक जखमांना आपली कायमस्वरूपी खरी ओळख समजण्याची चूक आपण नक्कीच थांबवली पाहिजे. दुःख हे आयुष्याचा एक भाग असू शकतं, पण ती संपूर्ण ओळख असू शकत नाही. या विश्लेषणाचा समारोप करताना
आपण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की सावरणे म्हणजे केवळ वेदना काढून टाकणे नव्हे, तर त्या वेदनेच्या खाली असलेला खरा माणूस धैर्याने शोधून काढणे. लक्षात ठेवा, माणसं केवळ वेदनेला घाबरत नाहीत, या वेदनेशिवाय ते कोण बनतील याची त्यांना जास्त भीती वाटते. जर मानवी मनाच्या या सखोल आणि भावनिक गुंतागुंतीवरील विश्लेषणाने खरोखरच विचार करायला भाग पाडले असेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला. आमच्यासोबत असेच जोडलेले रहा, कारण यापुढील विश्लेषणात आपण मानवी मन सतत प्रत्येक गोष्टीचा इतका जास्त विचार का करतं हे समजून घेणार आहोत. जाता जाता स्वतःला हा एक प्रश्न नक्की विचारा, स्वतःच्या ओळखीमध्ये वेदनेचा नक्की किती वाटा आहे आणि ती वेदना कायमची सोडून देण्याची खरोखरच तयारी आहे का?